नमस्कार. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ईशा क्रिएशनच्या पेजमध्ये. तर आज आपण आपलं कुठलंही कलेक्शन न घेऊन येता आज आपण दत्त जयंतीनिमित्त घेऊन आलो आहोत. काही स्वामींचे माझ्या आयुष्यात आलेले अनुभव आहेत, ते मी आज तुमच्यापर्यंत सांगणार आहे. तर मी आज ठरवलं आहे की आपण आपल्या ह्या ऑनलाईन थ्रू लोकांपर्यंत स्वामींचे काही अनुभव आहेत, काही गेल्या दिवसांमध्येही आलेले आहेत आणि काही कित्येक वर्ष आधीपासूनचे तर आलेले आहेत. तर मी आज ठरवलं की तुम्हा सगळ्यांना माझे अनुभव हे ह्या ऑनलाईनच्या मार्फत शेअर करता यावे, म्हणून मी आज तुमच्याकडे सांगते. सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ आणि दत्त जयंतीनिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या आयुष्यातले स्वामींचे अनुभव. स्वामींचे अनुभव म्हणजे मी आज तुम्हाला चक्क सांगते, गेले 4-5 वर्षापूर्वी अगोदरचं माझ्या आयुष्यात आलेला स्वामींचा अनुभव सांगणार आहे. 4-5 वर्षापूर्वी म्हणजे माझ्या आयुष्यात काय झालेलं की मी तुम्हाला माहितीच आहे ईशा क्रिएशन हे माझं ब्रँड आहे आणि माझे अगोदर ईशा क्रिएशन म्हणजे 2 शॉप होते. एक आपला राम मारुती रोडला आणि एक कळव्याला. राम मारुती रोडचा हा आपला 19 स्टार्ट झालेला आहे, पण त्याच्या आधी आपला कळव्यामध्ये अगोदर आपली ब्रँच होती. तर मी तिथून ऑपरेट करत होती आणि मला काही फायनान्शियली क्रायसिस आलेले. सो माझा टर्नओव्हर पण बऱ्यापैकी चांगला होता. म्हणजे ऑलमोस्ट माझा वर्षाचा 25-30 लाखाचा टर्नओव्हर होता. माझ्याकडे माझे सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर होते, सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर होती. ते सगळं क्लिअर असताना मला काही फायनान्सची गरज होती. ती गरज होती तेव्हा मी फर्स्ट मी बँकेमध्ये गेले, म्हणजे जिथे माझा करंट अकाउंट आहे तिथे मी गेली. तिथे गेली असताना महिना 2 महिने मी खूप प्रोसिजर केली, तरी फक्त मला 5 लाखाचा लोन पाहिजे होता. त्या 5 लाखासाठी मी महिना 2 महिने अगदी लिटरली म्हणतात ना आपण चप्पल कसे घासतो तसे मी चप्पल घासत तिथपर्यंत पोचवली होती. तरीसुद्धा बँकेवाले हे डॉक्युमेंट्स नाही, ते डॉक्युमेंट्स नाही, ते सगळे मी दिले असताना सुद्धा पण हे लागेल ते लागेल असे बऱ्याचशा गोष्टी, ते तुम्हालाही माहिती आहे. त्याच्यानंतर मग मला माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं की तू एक काम कर, अशी अशी बँक आहे इथे जा. तिथे मी गेली आणि फक्त जाताना स्वामींना एक विनंती करून गेली की बाबा स्वामी, इतके महिना 2 महिना माझे झाले, मी 2 महिन्यापासून बँकेमध्ये फिरते, तर मला एकही बँकेमध्ये म्हणजे माझा टर्नओव्हर चांगला आहे, माझा क्रेडिट स्कोर चांगला आहे, माझं व्यवस्थित आहे, माझं कुठलंही माझ्यावरती लोन नाही आहे, काहीच नाही आहे, तरीसुद्धा मी इतकी मागे काय येते. लिटरली मी स्वामींच्या समोर जाऊन बोलली आणि मग त्याच्यानंतर मी दुसऱ्या बँकेमध्ये मग मी लोनसाठी अप्लाय केलं आणि ते अप्लाय केलं असताना म्हणजे हार्डली मला वाटतं 15 ते 20 दिवसात माझी बँकेचं कामही होत आलं. आणि काम झालं, म्हणजे होत आलं नाही, झालं काम. झाल्याच्या नंतर लिटरली मी म्हणजे दुसऱ्या दिवशी माझं काहीतरी लोन पास होणार होता आणि मला काय एवढं काय माहितीसुद्धा नव्हती म्हणजे त्यावेळेला. आणि मी झोपली होती रात्री मी झोपली असताना म्हणजे अगदी डीप स्लीपमध्ये होती. 4-5ची गोष्ट आहे. 5 वाजता मी झोपली असताना मला अचानक कोणीतरी माझ्या कानावरती जोरात मारली आणि मला चक्क लिटरली माझ्याकडे येऊन माणूस बोलून गेलं की बाबा तू झोपलीस काय, उठ, तुझं आज लोनचं काम होणार आहे, तू झोपतेस कशाला. मी तशीच उठली. मला वाटलं पहिले की माझ्या नवऱ्याने मला मारले की काय, म्हणून मी घाबरली आणि येऊन पहिले त्या माणसाला बघते की माझ्या नवऱ्याला बघते की बाबा त्यांनी तर मला नाही ना मारलं. मग मी इकडे तिकडे बघायला लागली, घाबरली. मग मी नंतर येऊन फक्त स्वामींसमोर येऊन उभी राहिली आणि डोळे बंद केले आणि त्यांना नमस्कार केला की हे कोणी नव्हतं, हे तुम्हीच होता. आणि सकाळी मला 11 वाजता बँकेतून कॉल आला की मॅडम तुमचं लोन पास झालं आहे, डिस्बर्स झालं आहे, तुमच्या अकाउंटला 5 लाख रुपये ट्रान्सफर झालेले आहेत. त्या दिवशी मी इतकी हे झालेली की बाबा मला माहितीसुद्धा नव्हतं आणि माझ्या डोळ्यातनं अश्रू थांबतच नव्हते की हे कसं झालं. आणि ते झालं पण ते स्वामींमुळेच झालं हे सुद्धा मला माहिती आहे. आणि त्यात मला त्यांनी स्वतः येऊन सांगून गेले की बाबा, म्हणजे मला सांगताही येत नाही आहे की बाबा ते स्वतः सांगतायत आपल्याला. आणि त्याच्यानंतर असे बरेचसे किस्से आहेत, म्हणजे सगळेच आपल्याला शेअर करता येणार नाही आहेत, पण असे भरपूर आहेत. प्रत्येक वेळेला मला त्यांनी प्रत्येक वेळेला साथ दिलेली. आत्ताच मी तुम्हाला सांगेन,
आत्ताच एक 2-3 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. आज दत्त जयंतीनिमित्त मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. आता 2-3 दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्यासोबत असा इन्सिडन्स घडला, तसाच सेम माझा अगोदर पण घडलं होतं, पण मी ते तुम्हापर्यंत सांगू शकत नाही आहे. सो मोठं इन्सिडन्स होतं ते, पण मी खूप घाबरली होती त्या इन्सिडन्समध्ये पण. आता परवाची गोष्ट आहे. मला काहीच सुचत नव्हतं. मी फक्त स्वामींना जाऊन सांगितले, स्वामी दत्त जयंती येते 2 दिवसात, 2 दिवसावरती दत्त जयंती आहे, त्याच्या आधी मला अनुभव तुमचा दिसला पाहिजे. त्यांनी मला आज दत्त जयंती आहे ना, काल ती वस्तू म्हणजे माझ्याकडून काहीतरी वस्तू गेली होती, ती वस्तू मला भेटत नव्हती आणि कुठे गेली काय गेली मला माहिती नव्हतं. पण स्वामींनी मला काल माझ्यासमोर एक व्यक्ती आली की ही तुमची वस्तू आहे. मी तेव्हा एवढी शांत झाली, म्हणजे असं वाटलं की स्वामी नेहमीच आपल्यासोबत असतात. आता 1 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. माझा स्टाफ मला सोडून, म्हणजे भरपूर लोक आहेत, गेली 3-3, 4-4 वर्षापासून माझ्याकडे काम करत आहेत आणि अचानक त्यांना काही प्रॉब्लेम आले तर ते निघून गेले. पण दिवाळीनंतरचा हा पिरियड असतो, वेडिंग सीझन असतो आणि त्या दरम्यान आपण इतकं स्टिचिंगला असताना किंवा इतका कस्टमर असताना आपण एकट्याने कसं फेस करायचं. माझ्याकडे लिटरली कोणीच स्टाफ नव्हतं. माझ्या वर्कशॉपमध्ये तर कोणीच नव्हतं. माझ्या शॉपमध्ये 2-3 जण होते, पण मुली पण कमी होती. त्यावेळेला पण मी स्वामींना म्हणाली की स्वामी मला गुरुवारच्या आतमध्ये तुमचा अनुभव दिसू दे. स्वामी मला म्हणजे मी कसं हे करू, एवढं सगळं काम असताना. आपल्याकडे काम भरपूर आहे, पण आपल्याकडे मॅनपॉवर कुठे कुठे कधी कधी कमी पडत असते. आपला बिझनेस खूप मोठ्या लेवलला आहे, पण कधी कधी मॅनपॉवर नेहमीच सपोर्ट देईल असंही नसतं. पण स्वामी काय करू मी, मला काहीतरी तुम्ही अनुभव सांगा तुमचं, मला तुम्हीच मार्ग दाखवा आणि मी तुमच्या ह्याच्याने जाईल. मला आठवड्याच्या आत, म्हणजे गुरुवारच्या आत, दुसऱ्या आठवड्यातल्या गुरुवारच्या आत माझ्याकडे 5 ते 6 लोक जॉईन झाले आणि मलाही नाही माहिती की हे अचानक कुठून येत आहेत. आणि मी कुठेही ॲड नाही केली, काहीच नाही केली, फक्त अगदी 2-3 लोकांना सांगून ठेवलेली. त्या 2-3 लोकांना सांगून ठेवलेली, त्या लोकांनी फक्त मला मेसेज करून विचारलं की तुमच्याकडे मुलगी आहे का, काय काय, एवढंच फक्त, बाकी काहीच मला सांगितलं नाही. पण दुसरी लोक कुठून आले, काय आले, मला काहीच माहिती नाही. अचानक आले. कोणीतरी घेऊन येतो, तुम्हाला कामासाठी मुलगी पाहिजे का, आमच्याकडे आहे. स्वतःहून आले, म्हणजे कुठेच मी गेली नाही विचारायला, काहीच नाही. इतकं मोठा अनुभव. आता महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. माझी ईशा लिटरली ताप, अगदी महिनाभरापासून तिला ताप येतोय जातोय. खूप मी थकली, औषधं पण तिचे खूप झाले. तिच्या नेहमीच्या डॉक्टरांकडे पण घेऊन गेले, तेही मला सुचत नव्हतं. त्यावेळेला पण मी घाबरली. लिटरली मला तिने संध्याकाळी म्हणजे एक 15-20 दिवसापूर्वी अगोदर तिने मला सांगितलं की मम्मा मला नाही होतं, खूप ताप होते आणि खूप खोकते, पण मी बिझनेसही सांभाळायचं आहे, घरही सांभाळायची आहे आणि मुलगी आहे. मी खूप घाबरली होती, ती अशी का बोलते, मला काहीच समजत नव्हतं. मग मी औषधं देऊन पण थकली. मग मी स्वामींकडे गेले, स्वामी तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा मला आता. आणि आता तिची एक्झाम होती. म्हटलं स्वामी तिचा उद्याचा पेपर आहे, सर्दी खोकल्याचं औषध देऊन ही मुलगी झोपली तर म्हटलं कसं एक्झाम देणार, ती पेपरला पाठवणार की नाही हेही मला माहिती नव्हतं. पण मी म्हणाले की स्वामी हा आजचा औषध आहे ना, हा शेवटचा औषध, जे काय आहे ते तुमचं बाळ आहे, तुम्ही बघा. पण लिटरली मी आज सांगते की त्या दिवसापासून त्या मुलीला अजिबात ताप नाही आला किंवा सर्दी खोकला नाही झाली. हां, आपण म्हणतो की ॲटमॉस्फिअर चेंज होतं, क्लायमेट चेंज होतं, क्लायमेट चेंजमुळे होतात ह्या गोष्टी आणि तेही मी आहे. मी असं नाही मी म्हणत आहे की ते तसं फक्त औषधं बंद केली किंवा हे केलं असं नाही आहे. पण सर्दी खोकला होतो, आजही होतो, खोकला येतो क्लायमेटमुळे, तर माणसाला तसंही येत असतं. पण त्या दिवशी मला असं खूप त्रास झालेला. गेले महिनाभरापासून माझ्या मुलीचं ताप उतरत नव्हतं आणि महिनाभरापासून ती औषधं पिऊन कंटाळली होती. तर त्यावेळेला सुद्धा मी घाबरली होती. आता कालची गोष्ट मी सांगते. कालचंच माझ्याकडून चुकून 15,000 रुपये अकाउंटला, म्हणजे मी 15,000 रुपये जीपे करत होती, तर माझ्याकडून चुकून भलत्याच्याच अकाउंटला ट्रान्सफर झाले. मला काहीच सुचत नव्हतं. मी पूर्ण कापायला लागलेले, हात माझे थरथरत होते आणि की मी छोटीने अमाऊंट टाकली, मी मोठी अमाऊंट गेली आणि ती 15,000 रुपये मी म्हणजे एका व्यक्तीला न देता दुसऱ्याच व्यक्तीला दिली होती.
आणि ते कसं आता करायचं काही समजेना, कारण की लोक 100 रुपये सुद्धा आपल्या अकाउंटला ट्रान्सफर करत नाही, चुकून तुमच्याकडून झालं असेल तर. मी समोरच्या व्यक्तीला कॉल केला, तिला म्हणाली की बाबा माझ्याकडून चुकून ट्रान्सफर झाले. तर ती व्यक्ती मला म्हणते की मी तिला विचारलं तुमचं असं असं सरनेम जीपेवरती येतोय, तुमचं हेच नाव का? आणि ती अनायसे ती व्यक्ती ओळखीची होती, पण तिने ओळख नाही दाखवली त्यावेळेला. ती डायरेक्टली म्हणाली की नाही, हे सरनेम माझं नाही आहे. मग मी पण एकदम शॉक झाली. मी म्हटलं अशी काय बोलते की बाबा आपले पैसे आहेत, माझे पैसे मागवताना मला ती म्हणते की हे सरनेम माझं नाही आहे. मी म्हटलं, मी पूर्ण शांतच राहिली एकदम. 2 मिनिटं मी याची एकदम डोळेच बंद केले, मला काहीच सुचत नाही. पुन्हा जाऊन मी माझ्या स्वामींच्या समोर जाऊन उभी राहिली. माझ्या शॉपमध्ये स्वामींचा खूप मोठा फोटो आहे. बरेचसे लोक आपल्या इथे शॉपमध्ये येतात, त्यांना माहिती आहेत. आणि बरेचसे माझे कस्टमर सुद्धा आहेत की ते सगळेच स्वामी भक्त मला भेटतात. तर मी जाऊन 1 सेकंदासाठी तिथे उभी राहिली. आता तुम्ही बघा, मला नाही माहिती, जर ही माझे कष्टाचे पैसे असेल तर तो माझ्या इथपर्यंत येईल, नाहीतर नाही भेटणार मला. पण पुन्हा एकदा त्या मी व्यक्तीला फोन केला, ती लेडीज होती, पण ती पुन्हा एकदा कॉल केला तर ती मला म्हणते मी पैसे ट्रान्सफर करेन मॅडम, पण मला तुम्हाला गिफ्ट द्यावं लागेल. मी म्हटलं काय गिफ्ट पाहिजे तुम्हाला? तर ती काय म्हणाली की मी NGO ग्रुप चालवते, तर मग आम्हाला काहीतरी तुमच्याकडून गिफ्ट मिळेल. म्हटलं ठीक आहे, देईन मी तुम्हाला, काही असेल मी देईन, फक्त मला ही अमाऊंट ट्रान्सफर करा. परत मी 3रा कॉल केला, ती मला म्हणते की जीपे आहे ना, माझ्या अकाउंटला नाही, माझ्या मिस्टरांच्या अकाउंटला आहे. तर मग मी अजूनच शॉक झाले. म्हटलं ही बाई कॉल उचलते. एक म्हणजे चांगलं होती गोष्ट की पॉझिटिव्ह की बाबा ती कॉल उचलत होती, नाहीतर मी म्हणाली कॉल नाही, कॉल उचलते, मला काहीच समजत नव्हतं. मग मी पुन्हा एकदा कॉल केला तर तिच्या नवऱ्याने फोन उचलला. मी म्हणाली की सर माझे म्हटलं पैसे आहे. बोलते हो हो मॅडम आलेत आहेत, मी तुम्हाला लगेचच पैसे ट्रान्सफर करतो. पण त्यावेळेला मी म्हणाली पण की बाबा तुम्हाला काही घ्यायचं असेल तर घेऊ शकता. तर त्यावेळेला त्या समोरच्या व्यक्तीने माझ्याकडून 1 रुपयाची डिमांड नाही केली, कुठल्याही प्रकारचा गिफ्ट नाही मागितलं आणि माझे पैसे 5 मिनिटाच्या आत माझ्या अकाउंटला ट्रान्सफर झाले. तेव्हा मी म्हणतात ना, तेव्हा मी माझा तो एक श्वास घेतला. आपण कधी कधी आपल्या स्ट्रेसमध्ये असतो, कामाच्या बर्डनमध्ये असतो, आणि मग ते कामाचं बर्डन असल्यावरती आपण कधी कधी विसरतो की बाबा आपले पैसे इथे ट्रान्सफर. आणि आजकाल कसं होतं, जीपेला एखादं नाव दिसलं तर आपण क्लिक करतो. कधी कधी आपल्याकडून बाय मिस्टेकली चुकूनही दुसरीकडे आपण क्लिक केलं जातं, कारण की फोन आपले स्क्रीन टच आहेत, त्याच्यामुळे आपण कधी कुठे टच करतो हे आपल्याला माहिती नसतं. म्हणजे हे इतके मोठमोठे अनुभव, आणि जर तुम्हाला माझे अनुभव आवडले असतील तर, आणि तुमच्याकडेही काही हे स्वामींचे अनुभव असतील तर तुम्ही प्लीज आम्हाला शेअर करा, कमेंट करा. आणि जर तुम्हाला स्वामींचे हे सगळे अनुभव आवडले असतील तर ते आम्हाला लाईक करून एकदा तुम्ही सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.